गुड इव्हनिंग. या व्हिडिओमध्ये आपण बघूया ॲटॉमिक स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं आणि ॲटम्स म्हणजे काय. सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन जी आजपर्यंत तुम्ही पुस्तकामधून आणि वेगवेगळ्या लेक्चर्समधून ऐकली असणार आहे. ॲटम किंवा ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन मटेरियल ऑर अ मॅटर. एक म्हणजे मॅटरचा सगळ्यात छोटा पार्टिकल किंवा छोटा घटक म्हणजे ॲटम आपण असं मानलेलं आहे. त्याला आपण मराठीमधून नाव दिलंय अणू असं नाव दिलेलं आहे. ॲटम त्यालाच आपण म्हणतोय मराठीतून अणू. which is smallest undivisible part. smallest undivisible part म्हणजे ज्याचं परत विभाजन करता येणार नाही अशा कणाला आपण पदार्थाच्या अशा कणाला आपण ॲटम असं म्हणतोय. ज्याचं परत आपण विभाजन करू शकत नाही अशाला आपण ॲटम असं म्हणतो. आता ह्या ॲटमचं ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे रचना नेमकी कशी आहे. ॲटम हा एक छोटा अत्यंत छोटा पार्ट आहे. याचा हा न्यूक्लियस आहे. गाभा याला म्हणता येईल किंवा न्यूक्लियस म्हणता येईल. आणि याच्या सभोवती या वेगवेगळ्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स हे फिरतायत असं एक रुदरफोर्डचं मॉडेल रुदरफोर्ड या शास्त्रज्ञानं हे मॉडेल सांगितलं होतं की सेंटरला न्यूक्लियस आहे, याला न्यूक्लियस म्हणत, आणि हे जे शेल्स आहेत वेगवेगळे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतायत यांना शेल्स म्हणा किंवा ऑर्बिट म्हणा किंवा मराठीमध्ये कक्षा म्हणा. या न्यूक्लियसला म्हणतात केंद्रक असं सुद्धा. आता याची रचना जे रुदरफोर्ड मॉडेल सांगितलं किंवा त्याच्यानंतर बोहर असतील, बोहर्स मॉडेल आहे, यामधून हे लक्षात आलंय की या न्यूक्लियस मध्ये किंवा ह्या ॲटम मध्ये तीन पद्धतीचे कण आहेत किंवा घटक आहेत. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन. याच्यातला प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो, कोणताही चार्ज नसतो याच्यावरती, आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉन वरती कोणत्याही पद्धतीचा चार्ज नसतो. या तीन घटकांचा मिळून हा ॲटम बनलेला आहे. आता हा न्यूक्लियस आहे असं आपण न्यूक्लियस केंद्रक आहे. याच्यामध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन दाखवतात कॅपिटल पी नी, न्यूट्रॉन दाखवतात स्मॉल लेटर एन. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉन वरती कोणत्याही पद्धतीचा चार्ज नाही. आणि या न्यूक्लियसच्या सभोवती वेगवेगळ्या ऑर्बिट्स मधून इलेक्ट्रॉन्स हे चक्रा मारत असतात. हे इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन बसतात. हे नंतर बोहरने मांडलेलं मॉडेल आहे, ते आपण पुन्हा कधी डिस्कस करू. पण आता हा न्यूक्लियस, त्याच्या बाहेरची ही पहिली कक्षा जिला आपण के असं म्हणतोय, के कक्षा किंवा पहिली कक्षा. दुसरी कक्षा असते तिला एल कक्षा म्हणा, तिसरी कक्षा असते तिला एम म्हणा, चौथी कक्षा असते तिला एन म्हणा. के एल एम एन अशा पद्धतीच्या ह्या कक्षा असतात किंवा ऑर्बिट्स असतात. ॲटमच्या या चारही कक्षांची कॅपॅसिटी म्हणजे कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात हे एका फॉर्म्युलाने दाखवलं जातं, आणि तो फॉर्म्युला आहे 2n². कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन बसतील हे ठरवायचं 2n² या फॉर्म्युलाने. n म्हणजे कक्षेचा नंबर, कितवी कक्षा. जर पहिली कक्षा असेल तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, कारण n ची किंमत 1 आहे आणि 1 चा स्क्वेअर म्हणजेच 1. 1 × 2 म्हणजे 2. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन बसतात. याच पद्धतीने आपण m, l, n या कक्षांमध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन बसतात हे आपण काढून घेऊ. व्हिडिओच्या दरम्यान आपण स्क्रीनशॉट या अशा काही नोट्सचं काढून घेऊ शकता. आपल्या वहीमध्ये अशा पद्धतीच्या नोट्स असू द्या. आता ह्या KLMN कक्षेमध्ये प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील फॉर्म्युला तर सांगितलं. आता ते काढून बघूया प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. जर ऑर्बिट 1 असेल तर n = 1. आपला फॉर्म्युला आहे 2n². आता पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील, तर 2 × n² म्हणजेच 1 चा स्क्वेअर, म्हणून झाले 2 × 1 = 2. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन बसणार आहेत.
दुसऱ्या कक्षेमध्ये n इक्वल टू 2 ऑर्बिट नंबर 2 झाले म्हणजे दुसऱ्या कक्षेत 2 × 2 स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 2 × 2 दॅट मीन्स 2 × 4 दॅट मीन्स 8 म्हणजे दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. त्यानंतर तिसरी कक्षा म्हणजे n इक्वल टू 3 म्हणजे 2 × 3 चा स्क्वेअर 2n स्क्वेअर म्हणजे n च्या जागी आपण 3 टाकणार आणि 2 × 3 चा स्क्वेअर म्हणजे 2 × 9 म्हणजे तिसऱ्या कक्षेत बसतात 18. त्यानंतर चौथी कक्षा n इक्वल टू 4 म्हणजे 2 × 4 चा स्क्वेअर म्हणजे झाले 2 × 16 म्हणजे झाले 32 म्हणजे चौथ्या कक्षेची कॅपॅसिटी आहे 32 इलेक्ट्रॉन्सची. म्हणजे या कक्षेला म्हणतात K L M N. अशा या 4 कक्षा आहेत. तर प्रश्न NMS ला विचारू शकतात की M कक्षेची कॅपॅसिटी किती आहे, मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसू शकतात, L कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, तर 8 हे सांगता आलं पाहिजे. फॉर्म्युला विचारू शकतात की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डिसाइड करायचा फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला आहे 2n² where n इज नंबर ऑफ कितव्या नंबरचा ऑर्बिट आहे. n कक्षेची कॅपॅसिटी आहे 32 इलेक्ट्रॉन्सची, m कक्षेची कॅपॅसिटी आहे 18 किंवा या शेलची 18 आहे, या शेलची 8 आहे, या फर्स्ट शेलची म्हणजे k शेलची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन्स. एवढेच इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिट मध्ये किंवा शेल मध्ये बसू शकतात किंवा कक्षेत बसू शकतात असं म्हणता येईल. या पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनची संख्या कोणत्या कक्षेत किती असणार आहे हे ठरवू शकतो. हे स्क्रीनशॉट काढून आपण लिहून घ्यावं जेणेकरून लक्षात येईल. त्याच्यानंतर एखाद्या आयटमची व्हॅलेन्सी कशी काढायची हे मी